नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत, एकात्मिक शेती पद्धती. मित्रांनो, आजच्या काळात फक्त एकच पीक घेऊन शेती करणे खूप अवघड झाले आहे. जमीन कमी आहे, खर्च वाढला आहे आणि हवामान पण अनिश्चित झाले आहे. कधी पाऊस जास्त पडतो, कधी पाऊस कमी पडतो, कधी बाजारभाव चांगला मिळतो तर कधी बाजारभाव कमी मिळतो. अशा परिस्थितीत फक्त एकाच पिकावर अवलंबून राहणे म्हणजे मोठा धोका आहे. म्हणूनच शेतीसोबत इतर जोडधंदे करणे गरजेचे आहे आणि हे सर्व एकत्र करून जे मॉडेल तयार होते त्यालाच म्हणतात एकात्मिक शेती पद्धती. एकात्मिक शेती म्हणजे नेमके काय आहे? एकात्मिक शेती म्हणजे शेतीसोबत गाय, म्हैस पालन, कोंबड्या पालन, शेळी पालन, फळबाग, भाजीपाला, गांडूळ खत असे विविध व्यवसाय एकत्र करणे होय. ही पद्धत अशी असते की एका गोष्टीचा फायदा दुसऱ्या गोष्टीला होतो. उदाहरणार्थ, जनावरांचे शेण आपण खतासाठी वापरतो, पिकांचे अवशेष जनावरांना चारा म्हणून वापरतो, गांडूळ खत तयार करून जमिनीची सुपीकता वाढवतो. म्हणजेच शेतीमध्ये एक साखळी तयार होते, काहीही वाया जात नाही. एकात्मिक शेतीची गरज काय आहे? आज अनेक शेतकऱ्यांकडे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. इतक्या कमी जमिनीत फक्त एकच पीक घेऊन वर्षभर कुटुंब चालवणे कठीण जाते. कुटुंबात 4-5 सदस्य असतात. त्यांना अन्न, शिक्षण, औषधोपचार, इतर खर्च भागवण्यासाठी नियमित उत्पन्न लागते. जर फक्त एकच पीक असेल आणि ते खराब झाले असेल तर शेतकरी अडचणीत येतो. पण जर शेतीसोबत दुग्धव्यवसाय, कोंबड्या, शेळीपालन असेल तर एखादे पीक गेले तरी इतर मार्गाने उत्पन्न मिळत राहते. एकात्मिक शेतीचे फायदे. पहिला फायदा वर्षभर उत्पन्न. दुसरा फायदा खर्च कमी होतो. तिसरा फायदा जमिनीची सुपीकता वाढते. चौथा फायदा कुटुंबाला अन्नसुरक्षा मिळते. पाचवा फायदा रोजगार निर्माण होतो. म्हणजेच शेती फायदेशीर आणि टिकाऊ बनते. एकात्मिक शेतीतील मुख्य घटक. पहिला, पीक उत्पादन. धान्य, कडधान्य, भाजीपाला आणि चारा पिके घेतली जातात. दुग्ध व्यवसाय. गाय किंवा म्हैस पालन करून दररोज दूध विक्रीतून उत्पन्न मिळते. तिसरा, कुक्कुटपालन. कोंबड्यांपासून अंडी आणि मांस विक्री करता येते. चौथा मुख्य घटक शेळीपालन. कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय. पाचवा, गांडूळ खत प्रकल्प. शेण आणि पालापाचोळा वापरून सेंद्रिय खत तयार करता येते. सहावा, फळबाग. आंबा, डाळिंब, पेरू, केळी यासारखी झाडे लावून दीर्घकालीन उत्पन्न मिळते. दुग्ध व्यवसायाचे महत्त्व. गाय किंवा म्हैस पाळली तर दररोज दूध विकून पैसे मिळतात. याशिवाय जनावरांचे शेण खतासाठी वापरता येते. जर बायोगॅस युनिट बसवले तर स्वयंपाकासाठी गॅस देखील मिळतो. म्हणजेच एकाच व्यवसायातून अनेक फायदे होतात. कुक्कुटपालनाचे फायदे. कोंबड्या पालन हा कमी खर्चात सुरू होणारा व्यवसाय आहे. अंडी विकून रोजचे पैसे मिळतात. मांस विक्रीतून चांगले उत्पन्न मिळते. हा व्यवसाय लहान शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे. गांडूळ खत प्रकल्प. रासायनिक खत महाग झाले आहे. त्याऐवजी आपण शेण किंवा पिकाचे अवशेष वापरून गांडूळ खत तयार करू शकतो. हे खत जमिनीची सुपीकता वाढवते, पिकांचे उत्पादन वाढते, खर्च कमी होतो. 1 हेक्टर बागायती मॉडेल. जर एखाद्या शेतकऱ्याकडे 1 हेक्टर जमीन असेल तर त्याने पुढीलप्रमाणे नियोजन करू शकतो. 72% क्षेत्रात पीक उत्पादन घेणे. 20% क्षेत्रामध्ये फळबाग लावणे. 3.6% क्षेत्रामध्ये शेडनेट किंवा भाजीपाला आणि 4.4% क्षेत्रामध्ये पशुपालन. यामुळे विविध स्रोतांमधून उत्पन्न मिळते. कोरडवाहू मॉडेल. कोरडवाहू भागात ज्वारी, बाजरी, चवळी अशी पिके घ्यावीत. फळबागेमध्ये आंतरपीक घ्यावे. शेळीपालन आणि कोंबड्या पालन करावे. शेततळे केल्यास पाण्याची सोय होते. यामुळे कमी पावसातही उत्पन्न टिकते. रिसायकलिंग म्हणजे साखळी.
एकात्मिक शेतीमध्ये सर्व गोष्टी जोडलेल्या असतात. जनावरांचे शेण खत तयार करते. खतापासून पिके चांगली येतात. पिकाचे अवशेष चाऱ्यासाठी उपयोग. यामुळे बाहेरून खत आणि चारा खरेदी कमी करावा लागतो. म्हणजेच खर्च कमी आणि नफा जास्त. जोखीम कमी होते. निष्कर्ष: जर एखाद्या वर्षी सोयाबीनचे पीक गेले तरी दूध व्यवसायातून पैसे येतात. जर भाजीपाला भाव पडला तरी अंडी विक्री चालू राहते. म्हणजेच उत्पन्नाचे अनेक स्रोत असल्यामुळे धोका कमी होतो. मित्रांनो, एकात्मिक शेती पद्धती ही लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे वर्षभर उत्पन्न मिळते, खर्च कमी होतो, जमिनीची सुपीकता वाढते, कुटुंबाचा खर्च व्यवस्थित चालतो आणि जीवनमान सुधारते. म्हणून फक्त एका पिकावर अवलंबून न राहता शेतीसोबत जोडधंदे करून एकात्मिक शेतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.